चला स्टार्ट करू. लक्ष द्या. चला ECNच्या थर्ड लेक्चरमध्ये सर्वांचं स्वागत. ECNचे पहिले 2 लेक्चर झालेले, तुम्ही ते व्यवस्थित सिरीजमध्ये बघून घ्या आणि जे काय असेल ते नोटबुक अपडेट करा. काही अडचणी आल्या तर मला विचारा. जे ऑनलाईन बघतायत त्यांनी कमेंट सेशनमध्ये त्या पद्धतीचं कमेंट करा काही अडचणी असेल तर. ओके. तर आज आपण सायमल्टेनियसली सगळे सर्किट बघू, एकादमात सगळे सर्किट. म्हणजे प्युअरली रेजिस्टिव्ह काय, प्युअरली कॅपॅसिटिव्ह काय, प्युअरली इंडक्टिव्ह काय. ऑलरेडी आपण कालच्या लेक्चरच्या सेशनमध्ये ते सांगितलं की प्युअरली रेजिस्टिव्ह काय असतं, प्युअरली कॅपॅसिटिव्ह, प्युअरली इंडक्टिव्ह. पण त्याचं डिटेल स्ट्रक्चर बघायचं आपल्याला. तुम्हाला माहिती आहे NS पोलमध्ये कॉईल फिरवली तर काय तयार होतं, AC इलेक्ट्रिसिटी तयार होती, AC फंडामेंटल तयार होते, वेव्हफॉर्म तयार होते. आता बघा सप्लाय दिला, कोणाला दिला आहे, प्युअरली रेजिस्टिव्ह. नुसतं रेजिस्टन्स आहे त्या सर्किटमध्ये. काय आहे, नुसतं रेजिस्टन्स आहे, तर त्याला आपण काय म्हणू, प्युअरली रेजिस्टिव्ह सर्किट. त्याच्यामध्ये करंट अँड व्होल्टेज आर इन फेज, I अँड V इन फेज. म्हणजे व्होल्टेज आणि करंट दोन्ही कसे आहेत, एकाच फेजमध्ये आहेत. ओके. व्होल्टेज आणि करंट सोबत सोबत चालले. देर इज नो फेज डिफरन्स बिटवीन देम. दोघांमध्ये फेज डिफरन्स आहे का, नाही, इन फेज आहे. तर याचं इक्वेशन काय आहे, V इज इक्वल्स टू VM साइन ओमेगा टी आणि याचं I इज इक्वल्स टू IM साइन ओमेगा टी. वेव्हफॉर्म जर काढलं विथ रिस्पेक्ट टू टी काढलं तर अशा पद्धतीने येईल. करंट आणि व्होल्टेजची वेव्हफॉर्म दे आर ओव्हरलॅप टू इच अदर, एकावर एक येईल. येतं लक्षात. याचा पॉवर फॅक्टर काय असेल रे, युनिटी असेल. पॉवर फॅक्टर काय असतंय, R/Z. आणि R इज इक्वल्स टू काय, इथं Z असतंय. R इज इक्वल्स टू काय असतंय, Z. कारण इंडक्टन्स आणि कॅपॅसिटन्स ॲब्सेंट आहे म्हणल्यावर R इज इक्वल्स टू Z असतंय. मग ॲक्च्युअल कन्झम्पशन किती रे, I²R एवढं कन्झम्पशन आहे. जेवढी पॉवर असेल DC पॉवर, आपण P इज इक्वल्स टू V इंटू I लिहितो ना. DCमध्ये काय लिहितो, P इज इक्वल्स टू V इंटू I. आणि कॉस ऑफ फाय युनिटी आहे म्हणजे V इंटू I एवढंच येईल, DC पॉवर एवढं. आणि एनर्जी स्टोरेज करतं का, हे काही नाही. रेजिस्टन्स काय करतं आहे, अपोज टू फ्लो ऑफ करंट. काय करतं आहे, अपोज टू फ्लो ऑफ करंट. सो हे प्युअरली रेजिस्टिव्ह सर्किट. समजलं, सोपं. याच्यात काय अवघड नाही. एखाद्या DC सारखं वर्क करतं आहे, DC सोर्ससारखं, DC बॅटरीसारखं. ओके. प्युअरली रेजिस्टिव्ह. आता दुसरं बघू, प्युअरली कॅपॅसिटिव्ह. जर सर्किटमध्ये फक्त कॅपॅसिटन्स असेल तर त्याला काय म्हणायचं आहे, प्युअरली कॅपॅसिटिव्ह. याच्यात करंट आणि व्होल्टेज याचं काय रिलेशन आहे, तर करंट काय करतं आहे, लीड करतं आहे. किती लीड करतं आहे, 90 डिग्रीनी लीड करतं आहे. करंट किती लीड करतं आहे, 90 डिग्री, म्हणजेच π/2 रॅडियननी. ओके. पाय म्हणजे काय, 180 डिग्री रॅडियन असतं आणि 90 डिग्री म्हणजे π/2 रॅडियन. सो V इज इक्वल्स टू VM साइन ओमेगा टी जर असेल तर I काय असेल, IM साइन ओमेगा टी प्लस हे π/2 अँगल येतं, हे π/2, हे पाय, हे 2π. ओके. तर हा अँगल किती आहे, π/2. तर विथ रिस्पेक्ट टू टी जर असा कर्वेचर काढला तर हे व्होल्टेजची वेव्हफॉर्म येईल, ही करंटची वेव्हफॉर्म. करंट काय करतो आहे, लीड करतो आहे. किती अँगलनी, 90 डिग्री. ओके. आता कॉस 90 काय असतं रे, 0 असतं. कॉस 90 काय असतं, 0. मग पॉवर फॅक्टर काय येईल, 0. आणि जर पॉवर फॅक्टर जर 0 असेल तर P इज इक्वल्स टू काय असते, VI कॉस ऑफ फाय असतं. हेच जर 0 असेल तर पॉवर कन्झम्पशन किती येईल, डायरेक्ट 0. नो पॉवर कन्झ्युम. जर प्युअरली कॅपॅसिटिव्ह सर्किट असेल ना तर त्याला पॉवरच लागणार नाही. पॉवर लागेल का, नाही. जी पॉवर दिली जाईल ती काय करेल, तो स्टोअर करेल. जी पॉवर दिल्या जाईल ती काय करेल, स्टोअर करेल. किती करेल, 1/2 CV². 1/2 CV². एवढी पॉवर स्टोअर करेल. C म्हणजे कॅपॅसिटन्स आणि V म्हणजे काय, व्होल्टेज. एवढी पॉवर स्टोअर करेल, 1/2 CV². तर हे आहे प्युअरली कॅपॅसिटिव्ह सर्किट. 90 डिग्रीचा फेज डिफरन्स असतो. करंट लीड करतो 90 डिग्रीने. येतं लक्षात. आता प्युअरली इंडक्टिव्ह सर्किट. हे इंडक्टन्सचं सिम्बॉल. इंडक्टन्स हेनरीमध्ये मोजतात, कॅपॅसिटन्स फॅरडमध्ये मोजतात आणि रेजिस्टन्स ओहममध्ये मोजतात. तर V इज इक्वल्स टू VM साइन ओमेगा टी असेल तर I इज इक्वल्स टू IM साइन ओमेगा टी मायनस π/2. म्हणजे हे व्होल्टेज आहे आणि हे करंट आहे. करंट काय करतं आहे, लॅग करतं आहे 90 डिग्रीनी. किती, 90 डिग्रीनी लॅग करतं आहे, π/2 रॅडियननी. ओके. सो हे 90 डिग्री आहे तुमचं किंवा π/2 रॅडियन आहे आणि हे पाय आहे, हे 2π. तर 90 अंशांनी करंट मागं राहिला आहे. करंट काय राहिला आहे, मागं राहिला आहे.
मग आता इथं परत कॉस 90 किती येतं रे 0, पॉवर फॅक्टर 0 येईल, ॲक्च्युअल पॉवर कन्झम्पशन 0 येईल. आणि एनर्जी स्टोअर इन इंडक्टर किती असतंय 1/2 Li², 1/2 Li². आणि इथं काय असतं 1/2 Cv². हे इंटरचेंज झालं होतं चुकून. हे समजलं असेल ना. आता हे बेसिक आहे, जनरली याच्यावर क्वेश्चन विचारण्याची शक्यता नाहीच्या बरोबर येते. म्हणजे परीक्षाचा जर फक्त विचार केला तर याच्यावर प्रश्न नसणारच आहे तुम्हाला. प्रश्न ह्या तिन्हीवर असणार आहे, त्यामध्ये बी शेवटच्यावर असण्याची अतिशय जास्त शक्यता आहे. ओके, त्याच्यावर असण्याची अतिशय, या 3वरच प्रश्न असणार, त्यात न्यूमरिकल याच्यावर असणार आहे. आणि याच्यात पॉवर ट्रँगल, इम्पिडन्स ट्रँगल, वेव्हफॉर्म वगैरे विचारतील 4 मार्काला. म्हणजे हे 12 मार्क आहेत तुमच्या जवळपास एकाच लेक्चरमध्ये 12 मार्कवर. आता बघा RL सिरीज सर्किट, रेजिस्टन्स आणि इंडक्टन्स जर सिरीजमध्ये घेतलं तर काय बनेल, RL सिरीज सर्किट बनेल. याच्या अक्रॉसचं व्होल्टेज VR बनल आणि याच्या अक्रॉसचं व्होल्टेज VL बनल. ओके, सिरीजमध्ये करंट कसा असतो, सेम असतो. सिरीजमध्ये करंट कसा असतो, सेम असतो. तर V = काय रे, VM sin ωt, आणि I = काय येईल, IM sin ωt मायनस फाय. तर प्युअरली इंडक्टिव्ह असेल तर करंट लॅग करतं ना, करंट काय करतं, लॅग करतं. ओके, तर प्युअरली रेजिस्टिव्हसाठी तर ते इन फेज असतं आहे, प्युअरली इंडक्टिव्हसाठी 90 डिग्री लॅग करतं. तर ह्या दोन्हीचा रिझल्टंट मध्ये येतो असा. तर हा करंट आहे तुमचा, ॲक्च्युअली करंट हा आहे. प्युअरली रेजिस्टिव्हसाठी दे आर इन फेज टू इच अदर, येतं लक्षात. प्युअरली कॅपॅसिटिव्हसाठी लीडिंग करतं आहे, प्युअरली इंडक्टिव्हसाठी लॅगिंग करतं. तर हे IR आणि IL याचा रिझल्टंट अशा पद्धती समजलं. आता याची जर वेव्हफॉर्म काढली तर हा फाय अँगलनी काय करतं आहे, लॅग करतं. किती अँगलनी, फाय. तर हा अँगल फाय आहे. ओके, हा अँगल फाय. सो करंट इज लॅगिंग बाय फाय अँगल, करंट इज लॅगिंग बाय फाय अँगल. आता जर त्याचा इम्पिडन्स ट्रँगल पाहिला तुम्ही, कोणता ट्रँगल, इम्पिडन्स ट्रँगल. परीक्षेमध्ये विचारतात, ड्रॉ द इम्पिडन्स ट्रँगल फॉर RL सिरीज सर्किट. मग हा ट्रँगल तुम्ही मेन्शन करायचा. तर याच्यामध्ये Z म्हणजे काय रे, इम्पिडन्स, R म्हणजे रेजिस्टन्स, आणि XL म्हणजे इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. कोणतं रिॲक्टन्स, इंडक्टिव्ह रिॲक्टन्स. आणि इंडक्टिव्ह रिॲक्टन्सची व्हॅल्यू ही असते. ओके, आणि झेडची व्हॅल्यू ही असते, R + XL. R = काय रे, R = Z cos ऑफ फाय, आणि एकची व्हॅल्यू काय असते, Z sin ऑफ फाय. ओके, हे इम्पिडन्स ट्रँगल एवढं. त्याच्यानंतर पॉवर ट्रँगल. 3 टाईपच्या पॉवर असतात. एक कोणती, ॲपरंट पॉवर किंवा टोटल पॉवर. एक कोणती, रिअल पॉवर किंवा ट्रू पॉवर, ॲक्टिव्ह पॉवर. आणि एक इमॅजिनरी किंवा रिॲक्टिव्ह पॉवर, इमॅजिनरी किंवा रिॲक्टिव्ह पॉवर. तर याचे फॉर्म्युले, P = VI cos ऑफ फाय, हे रिअल पॉवर वॅटमध्ये मोजतात. त्याच्यानंतर Q = VI sin ऑफ फाय, हे वॉरमध्ये मोजतात. आणि S = V × I, हे आपण व्होल्ट ॲम्पियरमध्ये मोजतो. त्याच्यानंतर Q फॅक्टर म्हणजे काय, एनर्जी स्टोरेज फॅक्टर. सो इट इज अ रेशो ऑफ एनर्जी स्टोरेज कंपोनंट डिवायडेड बाय एनर्जी कंझ्युम कंपोनंट. तर एनर्जी स्टोरेज कंपोनंट कोणता आहे, LA. पण LA एनर्जी स्टोअर करतो का, नाही, XL करतो. आणि R म्हणजे काय, R काय, रेजिस्टन्स. बघा, इंडक्टन्स ही एक प्रॉपर्टी जी चेंज इन करंटला अपोज करते. इंडक्टन्स ही प्रॉपर्टी काय करते, चेंज इन करंटला करते. पण XL जे आहे हे इंडक्टिव्ह रिॲक्टन्स, हे डायरेक्ट अपोजिशनचं काम करतं. हे कशामध्ये मोजतात, ओहममध्ये. हे कशात, ओहममध्ये. हे कशात, ओहममध्ये. आणि ह्याचे युनिट वेगवेगळे आहेत. तर मग कॉस ऑफ फाय इथं काय लिहू शकतो रे, कॉस ऑफ फाय = P/S. इथं काय लिहू शकतो, कॉस ऑफ फाय = R/Z. तर हे युनिट, हे पॉवर फॅक्टरचे वेगवेगळे फॉर्म्युले आहेत. हे फॉर्म्युले इथं बी येतं आणि हे फॉर्म्युले तिथं बी येतं लक्षात. जर 4 मार्काला तुम्हाला हे इम्पिडन्स ट्रँगल आणि पॉवर ट्रँगल काढायला सांगितले, हे एवढं लिहून काढायचं, संपला विषय. फक्त तिथं मग मेन्शन करा, P म्हणजे काय, रिअल पॉवर, ॲक्च्युअल वॅटेज पॉवर कन्झ्युम इन द सर्किट. S म्हणजे काय, टोटल पॉवर, कॉम्बिनेशन ऑफ रिअल पॉवर प्लस इमॅजिनरी पॉवर. आणि Q म्हणजे काय, वॅटलेस पॉवर, मेजर इन व्होल्ट ॲम्पियर रिॲक्टिव्ह. अशा पद्धतीने
तर हे झालं तुमचं आर एल सिरीजसाठी. हे झालं तुमचं आर एल सिरीजसाठी. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे आर सी सिरीज सर्किट. याच्यामध्ये व्होल्टेज अक्रॉस रेजिस्टन्स घेतलं आहे आणि व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटन्स घेतलं, तर काय बनेल हे आर सी सिरीज सर्किट बनल. काय बनल? आर सी सिरीज सर्किट बनल. तर करंट याच्यामधून सेम येणार आहे. ओके. आणि एक्सेल काय असेल रे? एक्सी असेल 1/2πfc आणि इथं काय होतं 2πfl. इथं लक्षात. आता करंट आणि व्होल्टेजचं रिलेशन जर काढलं तर तुम्हाला माहिती आहे कॅपॅसिटन्ससाठी करंट काय करतं रे? 90 डिग्रीने लीड करतो. आणि रेजिस्टिव्हसाठी काय करत असतो तो? इन फेज असतो. मग इन फेज आणि लीड याचा रिझल्टंटमध्ये येईल मग IRC येईल. जसं IRL असं आलं होतं तसं IRC असं आलं. येतं लक्षात. आता V = VM sin ωt घेतलं, I = IM sin ωt प्लस पाय घेतलं. ओके. तर इथं अँगल कसा आहे? लीडिंग करतोय. इथं काय करतोय? लॅगिंग करतोय. तर एवढ्या अँगलनी करंट हा काय करतोय? लीड करतोय. इथं लक्षात. आर सीसाठी काय करतो? एवढ्या अँगलनी लीड करतो. त्याला आपण काय म्हणतो? आर सी सिरीज सर्किट. तर इथं पॉवर फॅक्टर कसा आहे? लीडिंग आहे. पॉवर फॅक्टर कसा आहे? लीडिंग आहे. एक्सी काय आहे? 1/2πfc आहे. आणि हे काय आहे? रेजिस्टन्स, हे इम्पिडन्स आणि हे कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. याला आपण काय म्हणतो? इम्पिडन्स ट्रायंगल म्हणतो. इम्पिडन्स ट्रायंगल. ओके. त्याच्यानंतर हे काय आहे? पॉवर ट्रायंगल. इम्पिडन्स ट्रायंगल, पॉवर ट्रायंगल. ओके. मग इथं परत तुम्ही कॉस ऑफ फाय काय लिहू शकता? कॉस ऑफ फाय = R/Z. इथं कॉस ऑफ फाय = काय लिहू शकतात? P/S. हे सेम आहे. ओके. फॉर्म्युले तेच आहे. फक्त इथं काय आहे? S = P - jq आणि इथं Z = R - jXc. हे लक्षात घ्या फक्त. ओके. तर हे आर सी सिरीजसाठी, हे आर एलसाठी, हे आर सीसाठी. आता आर एल सी सिरीज सर्किटसाठी बघा, व्होल्टेज अक्रॉस रेजिस्टन्स, त्याच्यानंतर व्होल्टेज अक्रॉस इंडक्टन्स आणि व्होल्टेज अक्रॉस कॅपॅसिटन्स, त्या तिन्ही याच्या अक्रॉसचे व्होल्टेजेस. ओके. जर याच्यामध्ये एक्सेल इज ग्रेटर दॅन एक्सी असेल तर हे आर एल सिरीज सर्किटसारखं वर्क करेल. जर याच्यामध्ये एक्सेल इज ग्रेटर दॅन एक्सी असेल तर हे आर सी सिरीजसारखं वर्क करेल. जर एक्सेल मोठा असेल ना तर आर एल सिरीज सर्किट आणि एक्सी मोठेला असेल ना तर आर सी सिरीज सर्किट. अशा पद्धतीनं याच्यामध्ये आयदर दिस वर्क ऑर दॅट वर्क, हे दोन्हीपैकी एक वर्क करणार. समजलं? एका दमामध्ये हे सगळ्या गोष्टी कळाल्या. हे जर कळालं तर जवळपास तुमचे 12 मार्क फिक्स आहेत. किती? 12. याच्यावर क्वेश्चन कसे कसे असतील? एक्सप्लेन आर एल सिरीज सर्किट, एक्सप्लेन आर सी सिरीज सर्किट, एक्सप्लेन आर एल सी सिरीज सर्किट. मग आता हे जर 4 मार्काला विचारलं तर ही डायग्राम काढायचं, हे लिहायचं आणि हे दोन्ही मेन्शन करायचं तुम्हाला. येतं लक्षात? अशा पद्धतीने. आता इथं झेड कसा असेल रे? झेड = R ± jx. ओके. आणि एक्स काय असेल? XL - XC किंवा XC - XL. मोठ्यातून छोटी संख्या वजा करायची. ओके. आणि पी काय असेल रे? ± jq. पी काय असेल? ± jq. ओके. आणि क्यू फॅक्टर काय असेल? क्यू = x - r असेल. क्यू फॅक्टर काय असेल? x - r. इथं XC - r, XC / r, इथं x/r, इथं XL/r. क्यू फॅक्टर म्हणजे क्वालिटी फॅक्टर. येतं लक्षात? तर हे आहे तुमचं प्युअरली रेजिस्टिव्ह, कॅपॅसिटिव्ह, इंडक्टिव्ह आर एल सिरीज सर्किट, आर सी सिरीज सर्किट आणि आर एल सी सिरीज. तर याचे आपल्याला प्रत्येक याचे न्यूमेरिकल पाहायचे आहे. तर हे सगळं व्यवस्थित समजून घ्या. याच्यामध्ये काही अडचण असेल तर तुम्ही मला कळवा. उद्या येताना सगळ्यांनी लिहून आणा. काही असे अडचण असेल वाटलंच तर ते एकदा परत त्या व्हिडिओवर बघा आणि त्या पद्धतीने आपण परत त्याचे न्यूमेरिकल घेऊन टाकू. एक एक करून घेऊ. याचे एक घेऊ, याचे एक घेऊन, याचे एक घेऊ. ओके. तर परीक्षेमध्ये जास्तीत जास्त हे विचारतात. मागच्या वेळेस याच्यावर 2 प्रश्न होते. ओके. एक 6 मार्काला होता आणि एक 4 मार्काला होता. ओके.
आणि इम्पिडन्स ट्रायंगल, पॉवर ट्रायंगल हे तर छोटे छोटे चिल्लर विचारत राहतात. त्याच्यामुळं हे 12 मार्का कुठं गेले नाही पाहिजे. ठीक आहे. बाकी आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये. लक्ष द्या. एक साधा न्यूमरिकल आहे, 6 मार्काला विचारलेला आहे इलेक्ट्रॉनिक्सच्या पेपरमध्ये. इलेक्ट्रॉनिक्सला पण सर्किट अँड नेटवर्क नावाचा सब्जेक्ट असतो. काय म्हणलं आहे त्यांनी? अ कॅपॅसिटन्स ऑफ 40 मायक्रोफॅरड, 40 मायक्रोफॅरडचं एक कॅपॅसिटर आहे आणि 100 ओहमचं एक रेजिस्टर आहे. दोन्ही सिरीजमध्ये कनेक्ट केले आहेत. ओके, कनेक्टेड इन सिरीज अक्रॉस 230 व्होल्ट, 230 व्होल्टचा सप्लाय आणि 50 हर्ट्जचा फ्रिक्वेन्सी असलेला सप्लाय आहे. तर काय करायचं रे? अँग्युलर फ्रिक्वेन्सी काढायची, म्हणजे अँग्युलर वेलॉसिटी काढायची. त्याच्यानंतर करंट काढायचा आहे. त्याच्यानंतर पॉवर काढायची आणि डायग्राम काढायची, सर्किट डायग्राम ड्रॉ करायची. त्यांनी वेवफॉर्म ड्रॉ करायला नाही सांगितले, आपण वेवफॉर्म पण ड्रॉ करून घेऊ. कशाला उगा नाराज करायचं कोणाला? ओके, कॉस ऑफ फाय काढा, फाय इज इक्वल्स टू कॉस इनवर्स काढून घ्या. आपण वेवफॉर्मसुद्धा काढू. तर बघा, सगळ्यात पहिले एक्स सी काढायचे. एक्स सी इज इक्वल्स टू काय येईल रे? 1/2 पाय एफ सी. मग किमती टाकल्या तर हे एक्स सी आलं, कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स. काय आलं? कॅपॅसिटिव्ह रिॲक्टन्स आलं. मग झेड काढायचं. झेड इज इक्वल्स टू अंडर रूट ऑफ r² प्लस x² सिम्प्लिफाय जर केलं तर हे येईल एक्स झेड येईल. त्याच्यावरून इम्पिडन्स ट्रायंगल जर विचारला असता तर तो सुद्धा काढता आला असता तुम्हाला. तर हे काय आलं? 127.78. त्याच्यानंतर हे 100 आणि हे किती रे? 79.56. अशा पद्धतीने. आणि पॉवर फॅक्टर हे अँगल सांगा बरं. 0.78 किती येते? 43. तर हे 43.04. तर हे इम्पिडन्स ट्रायंगल जर काढायला सांगितलं असतात तर. सांगितलं आहे का? नाही. ओके, तर हे आलं तुमचं इम्पिडन्स. आता करंट आय इज इक्वल्स टू काय रे? V/Z. करंट आय इज इक्वल्स टू V/Z. व्हीची किंमत टाका 230, झेडची किंमत आलेली टाका, सिम्प्लिफाय करा. हे आलं करंट. म्हणजे करंट आला. आता अँग्युलर वेलॉसिटी काय असते रे? 2πf. अँग्युलर वेलॉसिटी काय असते? 2πf असते. त्याच्या मागच्या लेक्चरमध्ये, फर्स्ट लेक्चरमध्येच घेतलं आपण. तर किती आलं आहे? हे का? 38.73. ते व्यवस्थित करून घ्या. 38.73. कोणतं करेक्ट आहे बघा. रिसेट कर आणि नॉर्मल मोडमध्ये घ्या. तर हे आलं. हा अँगल इथं टाकला. हे पॉवर ट्रायंगल, इम्पिडन्स ट्रायंगल. त्याच पद्धतीने पॉवर ट्रायंगलसुद्धा काढता येईल तुम्हाला जर पॉवर विचारली तर. ओके, तर हे पॉवर काढा. त्याच्यानंतर क्यू पॉवर काढा, एस काढा आणि नंतर तुम्ही पॉवर ट्रायंगल काढायचा. सो पी इज इक्वल्स टू VI कॉस ऑफ फाय. मग व्हीची किंमत टाका, आयची किंमत टाका, कॉस ऑफ फायची ही आलेली किंमत इथं टाका, सिम्प्लिफाय करा, हे येऊन जाईल. आता वेवफॉर्म काढायची. ही तर व्होल्टेजची वेवफॉर्म आहे. ओके, करंटची वेवफॉर्म एवढ्या अँगलनी करंट काय करतो रे? लीड करतो आहे. लीड, लॅग नाही. कॅपॅसिटिव्ह लोड आहे. कोण येते लॅग म्हणणारा? धरार त्याला, हाना त्याला खाली पडो. सो हे काय येईल रे? V येईल. हे काय येईल? I येईल. करंट काय करतोय? लीड करतोय. मग करंटचा फॉर्म्युला काय येईल? Im sin ωt प्लस का मायनस? लीडिंग आहे. लीडिंग म्हणल्यावर प्लस असते का मायनस असते? प्लस. कितीने प्लस येईल? लीड कितीने करेल? 38.73. 38.73. इथं अजून वेवफॉर्म पण आपण मिटवले नाहीत ना रे. कॅपॅसिटिव्ह आठवते का? वेवफॉर्मसुद्धा मिटवले नाहीत आपण. ओके, अशा पद्धतीचा 8 मार्कामध्ये काय रे? 6 मार्काला काय याच्यामध्ये? चिल्लर आहे. थोडं जर व्यवस्थित बघितलं तर तुम्हाला येईल. आपण या पद्धतीचे प्रत्येकीचे RLचे, RCचे आणि RLCचे 3-3, 4-4 न्यूमरिकल घेऊ. बाकी 3-3, 4-4 न्यूमरिकल तुम्ही प्रॅक्टिस करा
आणि फायनल एक्झामिनेशनला मात्र याच्यावर 2 किंवा 3 न्यूमरिकल एक तर असतोच, RLC सिरीजवर कंपल्सरी राहतो. ह्या दोन्हीवर म्हणजे RC आणि RLवर एक असतो आणि बाकी याच्यामध्ये डेरिवेशन किंवा इम्पडन्स ट्रायंगल, पॉवर ट्रायंगलवर एखादा क्वेश्चन असतो. ओके, तसे हे 12 मार्काचा कन्सेप्ट आहे. येतं लक्षात? हे समजलं ना? सो राईट डाऊन.